मला बरेच असे कॉल्स येतात ज्याच्यामध्ये तुमचं असं म्हणणं असतं की आमचं चांगलं शिक्षण झालेलं आहे आणि कॅपॅबिलिटी चांगली आहे, पण फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे घरातून बाहेर पडून काही काम करता येत नाही. आणि अशामध्ये आम्हाला सुद्धा असं वाटतं की आमचं सुद्धा करिअर असावं, आम्ही सुद्धा फायनान्शियली इंडिपेंडंट असावं आणि भरपूर काही गोष्टी असतात. तर काहीतरी सजेस्ट करा सो दॅट आम्ही घरातूनच आमचं करिअर जे आहे तर ते स्टार्ट करू शकतोय. तर आजचा व्हिडिओ स्पेशली माझ्या अशा मैत्रिणींसाठी आहे ज्यांना घरातूनच काहीतरी काम करायचं आहे. तर मी दोन्ही टॉपिक्सवरती बोलणार आहे. जसं की तुम्ही जर तुमचं एज्युकेशन झालं असेल चांगल्या पद्धतीने तर तिथेही तुम्हाला काहीतरी ऑप्शन्स देणार आहे. सोबतच जर एज्युकेशन कमी झालं असेल तर तिथेही तुम्हाला भरपूर ऑप्शन्स जे आहेत ते बघायला मिळणार आहेत. तर आजचा स्पेशल व्हिडिओ आहे तुमचा वर्क फ्रॉम होम बिझनेस आयडियाजवरती. तर नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचा युजफुल इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट जो आहे तर तो तुम्हाला बघायला मिळतो आणि लवकरच आपल्या चॅनलचे 50,000 सबस्क्रायबर्स होणार आहेत. त्यामुळे प्लीज मला सपोर्ट करा आणि चॅनलला ग्रो होण्यासाठी मदत करा. तर लगेच स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिला जो आहे तर तो आहे थोडासा आता टेक्निकल गोष्ट मधला आहे, तर तो आहे व्हर्च्युअल असिस्टंट. आता व्हर्च्युअल असिस्टंट म्हणजे काय? असिस्टंट म्हणजे तर तुम्हाला माहिती आहे जो एखाद्या व्यक्तीला कामामध्ये मदत करतो. तर व्हर्च्युअल असिस्टंट म्हणजे काय असते सांगते. आता सपोज आता माझं मी काम करते, जसं की माझी एक अकॅडमी आहे, माझी सोशल मीडिया एजन्सी आहे. तर या दोन गोष्टी मला मॅनेज करायच्या आहेत, वेगवेगळे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये. मग मला वेगवेगळ्या गोष्टी लागतात किंवा या सगळ्या गोष्टी मी एकटी करू शकत नाही मॅनेज करणं. तर इथे ना मला एका सपोर्टची किंवा एका टीम मेंबरची गरज असते जी की असणार आहे व्हर्च्युअल असिस्टंट. कारण मी पण वर्क फ्रॉम होम करते, त्यामुळे मला अशी एखादी व्यक्ती लागेल जी घरातूनच माझी सगळी कामं, जसे की काही कॉल्स मॅनेज करायचे असतील किंवा काही क्लासचे बॅच मॅनेज करायचे असतील किंवा काही कॉल्स अटेंड करायचे असतील, तर या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी मॅनेज करेल. तर अशी एखादी व्यक्ती मला लागेल आणि तिलाच मी नाव देईन व्हर्च्युअल असिस्टंट. तर बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल जे कोर्स साठी एन्क्वायरी वगैरे केली असेल तर कधी कधी माझ्याकडून कॉल रिसिव्ह नाही झाला तर माझी टीम मेंबर जी आहे तर ती तुम्हाला कॉल करते, म्हणजेच ती सुद्धा तिच्या घरातूनच काम करते. त्या कामाला आपण बोलतोय व्हर्च्युअल असिस्टंट. एखाद्या व्यक्तीसाठी, एखाद्या कंपनीसाठी आपण असिस्ट करायचं पण आपल्या घरातून. त्यांचे मीटिंग्स, त्यांचे प्लॅन्स जे आहेत तर ते सगळे आपण काय करायचे, ऑर्गनाईज करायचे आणि त्यांना अपडेट्स जे आहेत तर ते त्यांचे द्यायचे असतात. त्यानंतर सेकंड तुमचं आहे ऑनलाईन ट्युटोरिंग. आता ऑनलाईन ट्युटोरिंगमध्ये दोन प्रकार आहेत, ते पण मी तुम्हाला सांगते. एक तर तुम्ही 1-to-1 क्लासेस घेऊ शकताय, 1st to 10th, डिप्लोमा, डिग्री, जे काही तुम्हाला येतं, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये सिंगिंग, योगा, कुठलेही क्लासेस असू शकतात, आर्ट्सचे क्लासेस कुठलेही असू शकतात. तर ऑनलाईन ट्युटोरिंग जे आहे तर तो एक तर तुम्ही 1-to-1 क्लासेस किंवा तुमचं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल जे आहे तर त्याच्याविषयी चालू करा. तर लास्टला मी तुम्हाला एक टिप देणार आहे हे सगळे व्यवसाय कसे ग्रो करायचे त्याच्याविषयी. बट थोडंसं मी याच्याबद्दल तुम्हाला सांगते. ऑनलाईन ट्युटोरिंग आता तुम्हाला डायरेक्ट, आता मी शिकवते ग्राफिक डिझायनिंगचे मी क्लासेस घेते, पण माझ्याकडे मुलं कधी येतील जेव्हा मी स्वतःला किंवा माझ्या स्वतःच्या कामाला, माझ्या स्वतःच्या स्किलला जे आहे तर ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती प्रेझेंट करेन. जोपर्यंत मला काय येतंय किंवा मी काय करते हे मी तुम्हाला सांगत नाही, जोपर्यंत ते तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्याकडे क्लासला येणार नाही. त्याच पद्धतीने ऑनलाईन ट्युटरिंगसाठी तुम्हाला स्वतःचं पहिलं यूट्यूब चॅनल जे आहे तर ते तुम्हाला एस्टॅब्लिश करायला लागणार आहे, व्यवस्थित तुम्हाला ते ऑर्गनाईज करायला लागणार आहे आणि त्यानंतर तुमचे व्हिडिओज बघून, तुमचं नॉलेज बघून तुमच्याकडे ऑटोमॅटिकली 1-to-1 क्लासेससाठी मुलं जी आहेत तर ती एनरोल होऊन जातील. त्यानंतर नेक्स्ट आहे फ्रीलान्स रायटिंग. आता फ्रीलान्स रायटिंग म्हणजे काय असते ते सांगते. तर वेबसाईटसाठी जे ब्लॉग्स असतात ना तर ते पण रायटिंग असते. सोबतच आता माझ्यासारखे एज्युकेशनल कंटेंटमध्ये वगैरे जे व्हिडिओज बनवतात ना तर माझा कंटेंट आहे. आता मी काय कंटेंट करते आजचा, तर फ्रीलान्सिंग काय काय करू शकतो, वर्क फ्रॉम होम आयडियाज काय करू शकतो. तर हे रायटिंग जे आहे तर ते तुम्ही एखाद्या युट्यूबरला असेल, एखाद्या क्रिएटरला असेल किंवा एखाद्या वेबसाईटच्या ओनरला असेल तर ते रायटिंग जे आहे तर ते तुम्ही करून देऊ शकता. खूप डिमांड आहे सध्या रायटिंगला, त्यामुळे जर तुम्हाला फ्रीलान्स रायटिंग येत असेल तर नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे सोशल मीडिया मॅनेजमेंट. आता सोशल मीडिया मॅनेजमेंटमध्ये ग्राफिक डिझायनिंग पण येतं, जे की मी स्वतः सुरुवात केली होती वर्क फ्रॉम होम घरामधून. फ्रीलान्सिंग याच्यामध्ये तुम्ही करू शकता. तर सोशल मीडिया मॅनेजमेंटमध्ये दोन प्रकार आहेत. एक तर तुम्ही फक्त ग्राफिक्स बनवू शकता किंवा ग्राफिक्स सोबत तुम्ही त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत तर ते हँडल करू शकता. दोन्ही जर केलं तर पॅकेज रेट वाढतात, साधारण 3,000च्या पासून पुढे चालू होतात जर दोन्ही जर तुम्ही त्यांचं एका वेळेला हँडल करत असाल तर. मग 3,000च्या ह्याने जर तुम्ही 10 जरी क्लायंट्स घेतले घरात बसून तरी तुम्हाला आरामात 30,000 महिन्याचे जे आहेत तर ते मिळून जातात. फक्त याच्यामध्ये कसं असतं, थोडंसं क्लायंट्स एका महिन्यामध्ये कमी, एका महिन्यामध्ये जास्त असं होऊ शकतात. आताच बघा, तुम्ही एखाद्या जॉबला जाताय तर जॉबमध्ये तुम्हाला टार्गेट दिलेलं असतं, जरी सेल्सला असाल, सर्व्हिसमध्ये असाल तरी टार्गेट दिलेलं असतं. त्या टार्गेट बेस्ड तुम्हाला काम करावं लागतं. मग जर दुसऱ्यासाठी टार्गेटवरती काम करण्यापेक्षा जर स्वतःसाठी टार्गेट ठेवलं की या महिन्यामध्ये मला इतकी क्लोजिंग करायचीच आहे, इतके क्लायंट्स मला घ्यायचेच आहेत, तर नक्कीच तुमच्यासाठी बेटर राहणार आहे. सोबतच आपला व्यवसाय आहे, आपलं स्वतःचं काम आहे, म्हणून जो प्रकारचा उत्साह आपल्यामध्ये येतो ना तर तो वेगळा असतो. सोबतच आता जॉबवरती टार्गेट पूर्ण केल्यावरती तुम्हाला कोणीही एक्स्ट्रा अमाऊंट जे आहे तर ती आणून देणार नाही. त्याचं जे
बोनस जो आहे तो आणून देणार नाही. पण इथे तसं नाही, तर तुम्ही जितकं काम कराल ना तर तितकं तुम्हाला त्याचा बेनिफिट होतोय आणि तितकं तुम्हाला प्रॉफिट जे आहे तर त्यातमधून मिळवता येतं. तर सोशल मीडिया मॅनेजमेंटचा कोर्स आपण फेब्रुवारी एंडपर्यंत लॉन्च करतोय. सोशल मीडिया मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप हे 3 आहेत. तर त्या कोर्सचे डिटेल्स मी आता नाही सांगत, तो फेब्रुवारी एंडपर्यंत लॉन्च होईल. तर त्याचे डिटेल्स जे आहेत तर ते त्यावेळी मी तुम्हाला देईन. आपले ग्राफिक्सचे आता क्लासेस चालू आहेत. जर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग करायचं असेल घरातून, अगदी फोनवरून जरी करायचं असेल ना तरी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते, तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जे काही ग्राफिक डिझायनिंगचे डिटेल्स असतील तर ते सगळे डिटेलमध्ये मिळून जातील. लाईव्ह लेक्चर्स आहेत ग्राफिक डिझायनिंगचे, आपण लाईव्ह लेक्चर्स पुन्हा चालू केलेले आहेत. त्यामुळे लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहेत दुपारी 2 आणि रात्री 8 असे 2 बॅचेसमध्ये आपण लाईव्ह लेक्चर्स जे आहेत ते करतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे सेल होममेड आयटम्स. सेल होममेड आयटम्स म्हणजे काय बघा, याच्यामध्ये तुम्ही घरातूनच जसं की फराळाचं सामान असेल, जसं की चिवडा, लाडू वगैरे दिवाळीमध्ये लागतंय, सोबतच इतर टाईममध्ये आता सध्या 12 महिने लागते, त्यामुळे ते तुम्ही बनवून देऊ शकताय. जर तुम्हाला चांगलं उत्तम पद्धतीने ते बनवता येत असतील तर वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या असतात तर त्या तुम्ही बनवू शकताय. तर आपण जे काम करतोय ना तर त्याच्यामध्ये आपण एक्सपर्ट कसं होणार किंवा त्याच्यामध्ये आपण टॉपला कसं जाणार त्याच्यामध्ये विचार करा. कुठलंही काम छोटं नसतं किंवा कुठलंही काम मोठं नसतं. साधा एक हे करा, मसाला, एव्हरेस्ट मसाला. काय आहे मसाला? एक मसाल्याचं पाकिट तर आहे, पण किती मोठं ब्रँडिंग केलं त्यांनी, किती मार्केटिंग केलं, आणि त्यामुळे तो जो मसाला आहे तर तो किती आता सध्या लोक त्याला ओळखतात किंवा किती लोक जे आहेत ते घरामध्ये ऑर्डर करतात. त्याचप्रमाणे आपलं पण आहे. तुम्ही सुद्धा साधा एखादं ब्रँड किंवा एखादा प्रोडक्ट जर तुम्ही लॉन्च करताय ना तर त्याच्यासाठी काही लिगल डॉक्युमेंट्स असतात. जसं की जर तुम्ही फूड वगैरे करताय तर फूड लायसन्स तुम्हाला त्याच्यामध्ये काढावं लागतं. तर ते एकदा फक्त लिगल डॉक्युमेंट्स चेक करून घ्या आणि तुमचे प्रोडक्ट्स जे आहेत तर ते मार्केटमध्ये आणा. तुमचं स्वतःचं लेबल काढा, स्वतःचे त्याच्यावरती पॅकिंग्स करा आणि त्यानंतर तुमचे फूड प्रोडक्ट्स जे आहेत तर ते मार्केटमध्ये आणा. मग होलसेलला कसे तुम्ही देऊ शकताय किंवा जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक हे कसं तुम्ही वापरू शकताय तर याच्यावरती थोडासा अभ्यास करा. आता लेटेस्टमध्ये मी तुम्हाला सांगते बघा, हँडमेड प्रोडक्ट्स मध्ये ना आयटम म्हणजे फूड आयटम्समध्ये सुवर्णाज व्लॉग तुम्ही बघताय. सुवर्णाज व्लॉगमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, मसाले, लाडू बघायला मिळतात, म्हणजे विकतात त्या, बरोबर. तर त्याच पद्धतीने त्यांचा सोशल मीडिया बेस जो आहे तो स्ट्रॉंग झालेला आहे. त्यामुळे त्यांनी जर ऑर्डर घेतली ना त्याच्यावरून किंवा त्याच्यावरती अनाऊन्स केलं ना तर ऑटोमॅटिकली त्यांना ऑर्डर्स ज्या आहेत त्या मिळायला चालू होतात. मी सध्या बघितले हँडमेड प्रोडक्ट्समध्ये बघा, फूड आयटम्स नाही सांगत आहेत, हँडमेड प्रोडक्ट्समध्ये सध्या काजल लाईफस्टाईल म्हणून एक चॅनल आहे युट्यूबवरती, तर त्यांचे सुद्धा सबस्क्रायबर्स चांगल्या प्रकारे आहेत, साधारण 50,000च्या आसपास आहेत. तर त्यांनी आता काय चालू केलंय, वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमाइज, त्यांना टेलरिंग काम जमतं, तर वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमाइज फ्रॉक्स असतील, ड्रेसेस असतील लहान मुलींचे, किंवा ताटावरती जे आपण हे करतो रुमाल वगैरे पांघरतो तर ते रुमालचे वेगवेगळे डिझाईन्स असतील तर ते स्वतः बनवून विकतायत आणि खूप चांगला रिस्पॉन्स त्यांना येतोय. हीच पॉवर आहे सोशल मीडियाची. जर तुम्ही हँडमेड काही प्रॉडक्ट्स किंवा काही आयटम्स, फूड आयटम्स जरी विकताय ना तर त्याच्यामध्ये थोडंसं ब्रँडिंगकडे लक्ष द्या, ऑटोमॅटिकली तुमचा जो व्यवसाय आहे ना तर तो ग्रो व्हायला चालू होणार आहे. त्याच्यानंतर बघा सलून, पार्लर. आता जर तुम्हाला सलून येत असेल ना तर तुम्ही एखाद्या घरातच पार्लर चालू करू शकता, किंवा जर तुमच्याकडे तितकी स्पेस नसेल, तितके इक्विपमेंट्स नसतील ना तर मग तुम्ही वर्क फ्रॉम होम नाही, तुम्ही होम सर्व्हिस जी आहे ना तर ती देऊ शकता. म्हणजे एखाद्याच्या घरी जाऊन तुम्ही त्यांना जी सर्व्हिस आहे ना सलूनची, जसं की मॅनिक्युअर असेल, पेडिक्युअर असेल, तर ती देऊ शकता. याच्यामध्ये काय होईल, तुम्हाला क्लायंट सुद्धा खूप जास्त मिळतील, कारण प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या घरातून म्हणजे कम्फर्ट झोनमधून जर काहीतरी सर्व्हिस मिळत असतील ब्युटीचे तर नक्कीच तुम्हाला त्याचे भरपूर क्लायंट्स जे आहेत ते मिळतील. तुमचे मार्केटिंग फक्त करा, तुमचे छोटे छोटे कार्ड्स काढा. एकदा तुम्ही व्हिजिट केला ना त्यांना की त्यांच्याकडे तुमचं कार्ड देऊन यायचं, त्यामुळे पुन्हा त्यांना गरज असेल तर नक्कीच ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात. तर सलूनचा व्यवसाय जो आहे तर तो होम सर्व्हिसमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे चालतो, किंवा तुम्ही घरातूनच अगदी छोटंसं तुमचं चालू केलं असेल सलून तर तिथे पण तुम्हाला चांगला त्याच्यामध्ये प्रॉफिट जो आहे तर तो बघायला मिळतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फ्रीलान्सिंगमध्ये. फ्रीलान्सिंग एकतर करू शकता. फ्रीलान्सिंगमध्ये भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, जसं की मी तुम्हाला आता सांगितलं, ग्राफिक डिझायनिंग असेल, फ्रीलान्स रायटिंग असेल, त्यानंतर थंबनेल डिझायनिंग वगैरे जे आहे तर ते तुम्ही काम म्हणजे प्रोजेक्ट बेसिसवरती छोटे छोटे प्रोजेक्ट्स तुम्ही घेऊ शकता कोणाचेही आणि त्या प्रोजेक्ट बेसिसवरती देऊ शकता. व्हिडिओ एडिटिंग आहे फ्रीलान्सिंगमध्ये, जर ते तुम्हाला येत असेल तर ते तुम्ही चांगल्या पद्धतीने त्यांना करून देऊ शकता. तर भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स फ्रीलान्सिंगमध्ये सुद्धा तुम्हाला अवेलेबल होतात. त्यानंतर बघा छोटे छोटे व्यवसाय, म्हणजे जसं की कॅन्डल्स बनवतात, ठीक आहे, मेणबत्त्या बनवतात, अगरबत्ती बनवतात, तर हे छोटे छोटे व्यवसाय जे आहेत ना तर ते सुद्धा तुम्ही स्टार्ट करू शकता. या व्यवसायांमधून सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रॉफिट जो आहे तो बघायला मिळेल. मी सुद्धा एक व्यवसाय ट्राय करत होते, पण तो माझ्याकडून काही कारणास्तव झाला नाही. तो होता वॉशिंग पावडरचा, ठीक आहे, जो डिटर्जंट पावडर आपण वापरतोय ना तर तो, त्याच्यासाठी आय थिंक थोडंसं इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे त्याचे मशीन्स असतील, 2 मशीन्स लागतात वॉशिंग पावडर बनवायला, तर ते मशीन्स असतील. मग त्याच्यामध्ये तुम्ही कोरडी पावडर सुद्धा बनवू शकताय
किंवा लिक्विड पावडर जी असते ना तर ती बनवू शकता. लिक्विड पावडर जे आहे ना, लिक्विड डिटर्जंट्स जे असतात जसं की फ्लोअर क्लीनर असेल, टॉयलेट क्लीनर असेल, तर हे जे लिक्विड डिटर्जंट्स आहेत किंवा भांड्याचं तुमचं जे क्लीनर असेल तर ते बनवण्यासाठी तुम्हाला मशीन्सची रिक्वायरमेंट खूप कमी आहे. फक्त रॉ मटेरियल लागतात आणि ते मिक्सिंगसाठी तुम्हाला एकच मशीन लागतंय. ते थोडंसं जरासं इन्फॉर्मेशन घ्या आणि नक्कीच तुम्ही ते सुद्धा ट्राय करू शकता. कारण डिटर्जंट एक असा विषय आहे जो की सगळ्याच घरांमध्ये लागतो. अगदी माणूस श्रीमंत असू दे किंवा गरीब असू दे, डिटर्जंट्स हे सगळेच वापरतात. त्यामुळे तिथे सुद्धा थोडंसं लक्ष द्या. सोप मेकिंग जे आहे, नवीन वेगवेगळ्या प्रकारचे साबण वगैरे बनवतात, तर तो सुद्धा एक व्यवसाय आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं म्हणजे अभ्यास करायचा. कुठलाही आपण जे काम चालू करतोय ना त्याच्यावर विषयी थोडासा अभ्यास करायचा. काय करू शकतोय, याचा स्कोप काय आहे, आणि कुठलंही काम चालू केल्यानंतर मी एक टिप देते तुम्हाला. कुठलंही काम चालू केल्यानंतर ते काम चालू ठेवायला किंवा ते काम ग्रो करण्यासाठी ॲटलिस्ट 6 महिन्याचा वेळ द्या. 1 महिना चालू केलं, कोणाचे कॉल्स येत नाही आहेत, काय मला रिस्पॉन्स मिळत नाही म्हणून काम बंद करू नका. तसंच कधीच करायचं नाही. 6 महिने कुठलाही व्यवसाय जो आहे ना तर तो अगदी प्रामाणिकपणे त्याच्यामध्ये फुल एफर्ट्स ॲड करून तुम्हाला करायचा आहे. आणि नक्कीच तुमचा व्यवसाय जो आहे, नक्की तुमचे कष्ट प्रामाणिकपणे तुम्ही जर केले असतील आणि तसा त्याला स्कोप असेल ना, थोडासा स्कोप पण स्टडी करायचा आणि तसंच जर त्याला स्कोप असेल तर नक्कीच तुमचा व्यवसाय जो आहे तो चांगल्या पद्धतीने ग्रो होणार आहे. फक्त आता सध्या काय सांगते, सध्या डिजिटल वर्ल्ड खूप जास्त बूस्ट होतंय. त्यामुळे तुम्ही जे काही काम करताय ना तर ते इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करा. फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, तर याचा वापर करा आणि तुमचं जे काही काम आहे तर ते लोकांपर्यंत पोहोचवा. कारण जोपर्यंत लोकांना कळणार नाही आहे तुम्ही काय काम करताय तोपर्यंत तुम्हाला त्याच्यामधून कुठल्याही प्रकारचे प्रॉफिट्स मिळणार नाही आहेत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये सांगणार आहे की क्लायंट्स जे आहेत फ्रीलान्सिंगसाठी तर ते कशाप्रकारे तुम्ही मिळवू शकताय, सोशल मीडिया साईट्स वगैरे कशाप्रकारे यूज करू शकताय क्लायंट्स मिळवण्यासाठी किंवा तुमचं स्वतःचं मार्केटिंग जे आहे तर ते करण्यासाठी. अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला विथ प्रॅक्टिकल जे आहे तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे की हे छोटे व्यवसाय ग्रो कसे करायचे, मार्केटिंग कसं करायचं. तर हा व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवे आहेत तर ते सुद्धा टॉपिक्स मला कमेंट करत चला. म्हणजे मला सुद्धा वेगवेगळे आयडियाज येतात आणि त्या आयडियाजवरती मी व्हिडिओज बनवत असते, अगदी डिटेलमध्ये व्हिडिओज बनवत असते. त्यामुळे प्लीज कमेंट करा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तर तो कुठल्या टॉपिकवरती लागेल. आणि या व्हिडिओबद्दल सुद्धा तुमचे काय प्रतिक्रिया होत्या त्या मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.